दिशा ट्रेडिंग क्लब मध्ये सगळ्यांचं स्वागत। टेक्निकल अनालिसिस इन फायनान्स मार्केट। आज तारीख आहे 24 मे 2011। आज आपण हाऊ टू बाय अँड हाऊ टू सेल, कधी बाय करायचं कधी सेल करायचं याची माहिती घेणार आहोत। हा ग्राफ निकेलचा आहे। प्रथम आपण निकेलची 1 तासामध्ये पोझिशन काय आहे ते बघूया। या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की निकेल टोटली डाऊन ट्रेड मध्ये आहे। सध्याचे सर्व सिग्नल्स त्याच्यामध्ये 1 आणि 5 मिनिटाचे बाइंग मध्ये आहेत, इतर सर्व सिग्नल्स हे सेलिंगचे आहेत। या ठिकाणी आपल्याला बाइंगची संधी मिळते का ते पाहू शकतो आपण या ठिकाणी आता 5 मिनिटाचा कॅन्डल लावलेली आहे। या ठिकाणी आता 1010 चा सपोर्ट घेऊन मार्केट वरती चाललेला आहे। याचा जो पिवट पॉइंट आहे तो आहे 1028 आणि फर्स्ट टार्गेट आहे 1030। त्याच्यानंतर जर हे असंच पुढे गेलं तर 1037, 1043, 1051, 1064 अशा त्याच्या लेवल्स आहेत आणि निकेल अशा पद्धतीने वरती जाऊ शकतं। आणि जर निकेल फिरलं तर आपल्याला या ठिकाणी 1010 चा सपोर्ट आपण या ठिकाणी घेऊ शकतो। त्यानंतर आपण कॉपरची आजची पोझिशन बघूया। कॉपरने 397 चा सपोर्ट घेतलेला आहे। त्याच्यानंतर मिड टर्म त्याचा जो पिवट आहे तो 399.10 चा आहे। त्याच्यानंतर त्याने 401 चा सुद्धा पिवट तोडलेला आहे आणि आता 402 या पिवटच्या जवळ, फिबोनाचीच्या जवळ या ठिकाणी मार्केट आलेलं आहे। या ठिकाणी 401.60 चा सपोर्ट घेऊन जर आपण कॉपर बाय केलं तर आपल्याला याच्या पुढच्या लेवल्स या ठिकाणी घेता येतात। त्या पुढच्या लेवल्स आपण या ठिकाणी बघूया। 401.60 ही लेवल घेतल्यानंतर 402.70, 404.33, 405.60, 408.20 असा 408.20 पर्यंत झाला स्ट्रॉंग सपोर्ट आहे। इथपर्यंत मार्केट सहजरित्या वर जाऊ शकतं आणि जर खाली गेलं तर 397 चा सपोर्ट तोडून ते खाली जाऊ शकतं। आता या ठिकाणी बाय आणि सेल कुठे करायचं ते आपण पाहूया। याआधी जर काल या ठिकाणी बोलिंजर बँड तोडल्यानंतर या ठिकाणी एक आपल्याला सिग्नल मिळतो। त्याच्यानंतर तो दुसरा सिग्नल जो आहे तो या ठिकाणी इंडिकेट झालेला आहे। हे दोन सिग्नल त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ज्या वेगळ्या लेवल्स पाहता येतात, ही लेवल्स मीडियम टर्न या ठिकाणी तुटल्यानंतर या ठिकाणी जर आपण सेल केलं असतं आणि त्यानंतर जर आपण या सपोर्टला जर या ठिकाणी बाय केलं असतं तर आपल्याला टोटल या ठिकाणाहून या ठिकाणापर्यंत टोटल कॉपर मध्ये 12.30 एवढे पॉइंट्स सहज मिळू शकले असते। म्हणजे जवळपास 12,000 चा प्रॉफिट आपल्याला या कॉपर मध्ये या ठिकाणी घेता आलं असतं। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो आपल्याला सहजरित्या पटकन बदलता आलं पाहिजे। कोणती लेवल तुटलाय, कुठला सपोर्ट तुटतोय, कुठला रेजिस्टन्स तुटतोय, कोणता पॅटर्न कुठे तयार होतोय ते आपल्याला पाहता आलं पाहिजे। या ठिकाणी आता आपल्याला एक दिसतंय की या ठिकाणी जर डबल टॉप हा पॅटर्न तयार होण्याच्या मार्गावरती आहे। हा जर पॅटर्न तयार जर झाला तर कदाचित मार्केट इथूनही रिटर्न जाऊ शकतं, परंतु हा जर रेजिस्टन्स हा जो सपोर्ट पॉइंट जो आहे, हा जो सपोर्ट पॉइंट जर ह्या इथून तुटला तर मार्केट त्याच्या पुढे 404.13 पर्यंत जाऊ शकतं। तर पिवट पॉइंटचा वापर करून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजून घेता येतात। आपल्याला या ठिकाणी बाइंगची पोझिशन घेण्यासाठी पहिली संधी या ठिकाणी मिळते, कारण या ठिकाणी बोलिंजर बँडच्या वरती आणि या ठिकाणी एक जो पिवट पॉइंट आहे, हा पिवट पॉइंटला आधार घेऊन मार्केट वर चाललेलं आहे। या ठिकाणी जर आपण बाय केलं असतं तर कुठल्याही लेवलला या ठिकाणी सेल करून आपण
जवळपास 1 ते 2 पॉईंटचा प्रॉफिट या ठिकाणी घेऊ शकलो असतो. त्यानंतर परत त्याच सपोर्ट वरती बाईंग करून आपण पुन्हा त्याच्या पुढच्या सपोर्ट पर्यंत सेलिंग करू शकलो असतो. तर बाईंग आणि सेलिंग करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मार्केटचा ट्रेंड कसा आहे, कोणत्या ट्रेंडने मार्केट वर चाललेलं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं की मार्केट कोणता सपोर्ट आणि कोणता रेजिस्टन्स घेतोय. त्यानंतर आपल्याला हे बघायचं असतं की मार्केटचा सध्याचा आजचा पिव्होट पॉइंट काय आहे. त्यानंतर मार्केट कोणत्या फिबोनाचीच्या आकड्यांना सपोर्ट धरून अप अँड डाऊन त्यामध्ये चालू आहे ते आपल्याला बघून योग्य ठिकाणी आपल्याला त्याचा लाभ घेता येतो. या ठिकाणी हे जे टेम्पलेट आहे, या ठिकाणी जे प्लगइन्सचा वापर केलेला आहे ते आहे सिक्रेट 9. या सिक्रेट 9चा वापर करून आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचा या ठिकाणी अभ्यास करता येतो आणि याचा आपण व्यवस्थित जर फायदा घेतला तर आपल्याला आर्थिकरित्या चांगला मोबदला या ठिकाणी मिळू शकतो.